कोणीतरी खूप छान लिहिलं आहे. ज्याला स्त्री आई म्हणून कळली तो जिजाऊचा शिवबा झाला. ज्याला स्त्री बहीण म्हणून कळली तो मुक्ताईचा ज्ञानदेव झाला. ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळली तो राधेचा श्याम झाला. आणि ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळली तो सीतेचा राम झाला. प्रत्येक महान व्यक्तीच्या जीवनात आणि यशात स्त्रियांचा सिंहाचा वाटा आहे. अशा या स्त्री शक्तीला माझा सलाम. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. माझं नाव ज्योती आणि आमच्या स्कूलमध्ये आम्ही वुमन्स डे स्पेशल म्हणून फेमलेस कुकिंगची स्पर्धा आयोजित केली होती. यासाठी सर्व पालक सगळे आपलं साहित्य घेऊन फेमलेस कुकिंग बनवण्यासाठी तयार झाले होते. बघा ना, आपण जर पूर्वीची स्त्री आणि आत्ताची स्त्री यामध्ये जर कंपॅरिझन केलं तर आपल्याला काय दिसतंय ते बघूया. पूर्वीची स्त्री म्हणजे पूर्वी महिलांना शिक्षण मिळण्याचा काही खास हक्क नव्हता. अनेक ठिकाणी तर त्यांना घराच्या कामामध्ये अडकून दिलं जायचं आणि लवकरात लवकर लग्न केलं जायचं. त्याच्यावर आजची स्त्रियांना शिक्षणाच्या सर्व स्तरावर संधी मिळते. मुली शाळेत जाऊ लागल्यात, महाविद्यालयात जाऊ लागल्यात आणि सर्व क्षेत्रात आजकाल मुली ह्या पुढे आहेत. पूर्वीच्या स्त्रियांना घराच्या कामाच्या बाहेर जाऊन काम करण्याची संधी नव्हती. त्या आपल्या कुटुंबासाठी किंवा घरात इतर सदस्यांसाठी काम करत होत्या. त्याच्या विरुद्ध आजच्या महिला विविध क्षेत्रात जसे की उद्योग, शिक्षण, विज्ञान, कला, आरोग्य आणि राजकारणात काम करण्याची संधी मिळाली आहे. महिलांनी स्वतःचे व्यवसाय सुरू केले आहेत आणि बऱ्याच ठिकाणी त्या उच्च पदावरती सुद्धा कार्यरत आहेत. पूर्वीच्या स्त्रिया ह्या घरातील कुटुंबाची काळजी घेणाऱ्या व्यक्ती होत्या. त्यांची भूमिका आई, पत्नी आणि गृहिणी म्हणूनच मर्यादित होती. आणि आजची स्त्री घराच्या बाहेर काम करण्याची संधी मिळाली आहे तिला. ती आई, पत्नी, व्यवसाय, समाजसेविका अशा विविध भूमिका त्या बजावत आहेत. पूर्वीच्या स्त्रियांना समाजात महिलांना कमी दर्जाचे स्थान मिळत होते. त्याच्या विरुद्ध आजच्या स्त्रियांना समान हक्कासाठी त्या लढत आहेत. त्यांनी राजकारण, समाजसेवा, उद्योग आणि इतर क्षेत्रामध्ये आपला झाप सोडला आहे. पूर्वीच्या स्त्रियांना समाजात परंपरेच्या चौकटीत राहण्याची आवश्यकता होती आणि आजच्या स्त्रिया अधिक स्वतंत्र आणि सशक्त झाल्या आहेत. पूर्वी स्त्रियांवर लैंगिक भेदभाव अधिक होत असे, त्यांना कमकुवत मानले जात असे. आणि आज महिलांना लैंगिक भेदभावाविरुद्ध आवाज उठवला आहे. महिला हक्कांसाठी आणि समानतेसाठी विविध चळवळींना महिलांना प्रगतीची दिशा दाखवली आहे. पूर्वीच्या महिलांना मानसिक आणि शारीरिक आरोग्याबद्दल फारशी चर्चा केली जात नसे, पण आज फेमलेस कुकिंग असल्यामुळे सर्व महिलांनी खूप छान छान पदार्थ बनवले होते. कोणी ड्रायफ्रूटचे लाडू बनवले होते, तर कोणी कडधान्यांची भेळ, तर कोणी सँडविच बनवलं होतं, तर कोणी चॉकलेटपासून सँडविच बनवलं होतं, तर काहींनी सरबत, रसमलाई असे विविध पदार्थ बनवले होते. यासाठी पालकांचा खूप छान उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता. आजची स्त्री ही वेगवेगळ्या भूमिका बजावत आहे. घरात राहून किचनची जबाबदारी सांभाळते, त्याचबरोबर घरच्यांचा सर्वांचा मान सन्मान राखते. त्याचबरोबर आपल्या मुलांसाठी ती स्वतः शाळेत जाऊन विविध ॲक्टिव्हिटीमध्ये स्वतः पार्टिसिपेट होते, प्लस आपल्या मुलांना पार्टिसिपेट होण्यासाठी मदत करत आहे. तर मैत्रिणींनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही हॅपी स्कूलवाल्यांनी मला बोलवल्याबद्दल तुमचे आभार. आज महिला शिकायला मिळालं. आपण काय करण्यापेक्षा दुसऱ्यांचं काहीतरी बघून बघा आपल्याला तर मुलांना ते आवडलं, ते करण्यासारखं आपल्याला आहे का हे पण कळलं. काहीतरी नवीन आपण त्याच्यात काय ऍड करू शकतो. कारण पल्लवी ताईंनी खूप छान छान नवीन मुलांना चॉकलेट आवडते, त्याच्यात काय घालू शकते हे पण कळलं. आणि महिला दिन का साजरा केला जातो हा एक त्याच्या पाठीमागचा हेतू होता. म्हणून त्यांनी काय केलं, महिलांनी सगळ्यांनी एकत्र येऊन ती संघटना उभी केली आणि त्याच्यातून संघर्ष तयार केला.
आणि तो संघर्ष इतका झाला की एव्हा आपल्याला मतदान देण्या इतपत अधिकार तिथून पासून सुरुवात झाली. आणि तेव्हापासून त्याच्यानंतर 1975 सालापासून आपल्या भारतात महिलांना पूर्ण अधिकार देण्याचा मुभा चालू झाली. म्हणजे न्यूयॉर्कमध्ये 1908 साली, अमेरिकेतली न्यूयॉर्कमध्ये 1908 साली महिलांनी वस्त्र उद्योगातल्या त्या महिला एकत्र येऊन संघटना तयार केली, संघर्ष केला, त्याच्यात लढा दिला. त्यांनी लढा 11 दिवस दिला. त्याच्यानंतर त्यांना मुभा दिली, त्यांना कामगारांचं जेवढं वेतन द्यायला हवं तेवढं दिलं आणि व्यवस्थित काम करून व्यवस्थित त्यांना सिक्युरिटी देऊन विथ त्यांना नंबर काढलेले आहेत. ते त्यांनी पण छान केली होती डिश. त्यांच्यात सगळे इन्ग्रेडियंट्स होते, हेल्दी होता त्यांचा आणि त्यांनी डेकोरेशन पण छान केलं होतं. त्यांचा 3रा नंबर आहे. हे सगळं महत्वाचं आहे आपल्या जीवनात आणि ते सगळ्यांनाच माहिती आहे. स्प्राउट्स ब्रेड ही आपल्याला रोजची जीवनात महत्वाची आहे. सगळ्यात त्यांनी तो छान बनवलेला पदार्थ. मेन त्यांचा इन्ग्रेडियंट्स ड्रायफ्रूटचा लाडू होता. ड्रायफ्रूटचा लाडू हा सगळ्यांसाठीच हेल्दी असतो. त्यांनी त्यात जे हेल्दी पदार्थ लागतात आणि मेन ह्या तिघींचं मी काय बघितलं, जे ह्यांचं मेन जो पार्ट काय होता की गॅसवरचं काही नकोय. ह्या तिघींच्या पदार्थात मेन तो भाग होता की गॅसवरचं काही नव्हतं.